सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर नेम सचिन. सचिन आलेत गोलंदाजी मार्कवर पहिले षटक तळण्यासाठी. तयार होतील. स्ट्रायकर एनवर बॅटर समीर, नॉन स्ट्रायकर एनवर मयूर. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं चेतन स्मृती चषकात सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. सुंदररित्या हाताळलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल काळूराम विषय आणि कंपनी. पराग 11 भालुक त्यांना फाईट करेल सिद्धगड. चांगली मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. सिद्धगड संघ उपस्थित आहे आणि भालुकही संघ उपस्थित आहेत. दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत आम्ही आयोजक कमिटीच्या वतीनं करू. गोलंदाज तयार. सुंदर फटका. चेंडू सीमा रेखेचा वेध घेतोय. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील समीरला अर्धा डझन. संघाचे ओनर हेंबाडे सर यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष असं स्वागत. अतिशय सुंदर फटका समीर यांच्या पाठमधून पाहायला मिळाला. गोलंदाज सचिन. एकाच राशीची असलेली ही दोन माणसं आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये कोण कोणावर हाबी ठरतं ते आपल्याला पाहायचे. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू सचिन हाबी ठरतायत. एका चेंडूवर समीर हाबी ठरतात. 6 धावा धावफलकावर. विकास स्पोर्ट पवाळे हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर जय हनुमान घोरले. सुंदर चेंडू. तितका चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. तिथे आमचे आयोजक निलेशजी धस यांची भेट घेण्यासाठी गेलेला हा चेंडू सीमारेखेच्या बाहेर चौकात. 4 रन. चौकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या धावफलकावर 10 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या आयोजक कमिटीचा विशेष आपण आभार व्यक्त करू. कोणत्याही कामाची तमा न बाळगता प्रत्येक जागी जिथे कमी पडेल तिथे आयोजक जातात. हे सर्वात महत्त्वाचं आहे. इथे टाकलेला चेंडू अतिशय सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर निर्धारित. जर आपण पाहिलं तर 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सचिन. सचिनचा हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. रन आउटची संधी आहे. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर धाव संख्या 11 ऑन द बोर्ड. टीम विकास स्पोर्ट पवाले डीजे. तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे रनआउट साठी. पाहूया काय निर्णय येतोय. ऑन फील्ड अंपायरने तिसऱ्या पंचांची मागणी काय निर्णय येतोय तो आपल्याला पाहायचा. या 2 खेळाडूंमध्ये 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गणेश आलेत गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 तळण्यासाठी. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. गणेश. स्ट्रायकर एनवर बॅटर समीर. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एज लागली. कीपर आता कव्हर करतील का हा बॉल हाच प्रश्न आहे. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. 3 धावा इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. संघ धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत. दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला विकास पोट पवाले त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान घोरले या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. रविराज ब्लास्टर जांभुर्डे 28 वर्षाची परंपरा असलेली क्रीडा स्पर्धा अर्थातच चेतन स्मृती चषकाचं हे दमदार आयोजन. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. विशेष आपण आभार व्यक्त करू आयोजक कमिटीचं. सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या नाश्त्याची व्यवस्था, त्यांच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये जेवण, ऑफिशियलची घेतली जाणारी विशेष काळजी हे सर्वात महत्त्वाचं. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 आहेत. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, फटका दर्जेदार. डी पॉइंटला चेंडू थांबणार नाही, जाऊन पोचेल सीमा पार 4. पाडेल जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 18 धावा धावफलकावर. इथे टाकलेला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर 18 धावा आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो गणेश. त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू, बॅटची एज आणि इथे चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. इथे मिळतील या 4 धावा. चौकार. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. 22 धावा आहेत धावफलकावर. 3 खेळाडूंची कमी, त्याची खूप मोठी उणीव मैदानामध्ये भासत असताना जय हनुमान घोरले टीमला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर यशवंत भाऊ हेंबाडे हेही उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. धावफलकावर धावसंख्या 22. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील, पेट्रोलिंग करतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर. अजूनही जर आपण पाहिलं तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा ज्या धावफलकावर आहेत. टीम आपण पाहतोय विकास पोट पवाळे हा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान घोरले हा संघ. दोन्ही संघ आज आपली ताकद आजमावण्यासाठी या मैदानावर दाखल झालेत. अतिशय दर्जेदार असं असलेलं हे मैदान अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानिवरे. या मैदानावर लढणाऱ्या लढती आज प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये घर करताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. आता षटक क्रमांक 3 मध्ये गोविंद च्या हातामध्ये बॉल आहे. एक गोविंद आहेत जे कॅमेरामन आहेत. दुसरे गोविंद सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे हलकसा अपील आणि ते आता काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. 2 खेळाडू पाठलाग करतायत. त्यांना बॉल कव्हर होईल का तेच आपल्याला पाहायचंय. तिथे बॉल कव्हर झालेला आहे. तोपर्यंत किती धावा येत आहेत ते आपल्याला पाहायच्यात. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. लेग बाईच आणि पंच धावा 3 धावा आलेल्या आहेत.
3 धाबा येतील. जिथे रनआउट होण्याची संधी होती तिथे आलेल्या या 3 धाबा. 3 धाबा येतात. 3 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 27 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस चेंडूला दाखवली सीमारेषा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धाबा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. 33 धाबा धावफलकावर. अजून एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. तिथे झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 34 या धावसंख्येवर. इथे टाकलेला चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलेला आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर 34 धाबा. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोविंदची गोलंदाजी सुंदररित्या होताना आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आतापर्यंत 7 धाबा आलेल्या आहेत. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या हाताळलाय. पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. विकेट. 28-27. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो प्रमोद वारघडे. पवार. गोलंदाजी मार्कवर प्रमोद पवार. न्यू बॅटर. पवार की पावर मैदानामध्ये चालेल का ते आपल्याला पाहायचं. आडव्या बॅटनं फटका खेळला. एक सिंगल आली. बॅटर प्रमोद पवारच्या बॅटमधून एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 35. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. डीजे. तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बाबूरावचा. तो अवांतर. पहिला चेंडू अमरचा अवांतर येताना आपल्याला पाहायला मिळाला. संघात धावसंख्या वाढेल एका धावेच्या मदतीने. 36-36. सुंदर फटका. इथे चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. पवार की पावर. सिक्सर.
धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर. टीम विकास स्पोर्ट पवाळे. इथे टाकलेला चेंडू तेज तर्राट, परंतु पंचांच्या बाजूने वळतात. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं. 4 षटकांची लढत आहे. पाहूया मैदानामध्ये जय हनुमान गोरले 8 खेळाडू घेऊन उतरलेले आहेत. त्यांचं लक्ष इथे बॅटिंगमध्ये ते कशा प्रकारे कव्हर करतील ते आपल्याला पाहिजे. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. अजून एक चौका. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 47 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी मैदानामध्ये प्रमोद पवारची आपल्याला पाहायला मिळते. मयूर अतिशय आक्रमक आहेत. 7 चेंडू त्यांनी 17 बनवल्यात. 3 चेंडूत 11 बनवल्यात. इथे टाकलेला चेंडू तेज तर्राट. एक तर चेंडू अवांतर येतोय, नाहीतर चौकार येतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 48 धावा आहेत. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सुरू आहे ते चौथं. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. अमरचा हा चेंडू पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात. रनआउटची संधी. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने विकास स्पोर्ट पवाले जाऊन पोहोचलाय 49 या धावसंख्येवर. 3 चेंडू शिल्लक आहेत. टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. पराग 11, भालूक, काळूराम विषय आणि कंपनी. तर दुसऱ्या बाजूला टीम सिद्धगड. टॉस साठी चला ताबडतोब. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. गणेश आपला कॅप्टन पाठवणं गरजेचं राहील. पराग 11, भालूक, गणेश विषय आणि कंपनी. जेपी कोणतरी कॅप्टन पाठवा ताबडतोब. 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धगड संघाचा कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू. तितका सुंदर फटका. एक टप्पा खात चेंडू सीमारेखेच्या बाहेर. खणखणीत चौकार. चौकार येईल आणि या चौकाराच्या पद्धतीने विकास स्पोर्ट पवाळे संघाचं अर्धशतक कंप्लीट. 50 अप. 53 धावा. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 3 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडूवर षटक क्रमांक 4 मैदानामध्ये कंप्लीट झालं. धावफलकावर धावसंख्या अब 56 बनवायच्यात विजयासाठी. 57 धावा. 2ची पॅनल्टी ती तुमच्या अकाउंट मध्ये. हा 2ची पॅनल्टी आहे. 56 + 2 58 झालेले आहेत. 59 धावांचं लक्ष टीम गोरलेला.
धन्यवाद निखिलजी ठोंबरे. मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान काही प्रमुख अतिथींचा शुभ सन्मान आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय मान्यवर भाऊशेठ धलपे माजी सरपंच खानिवरे यांचा शुभ सन्मान आपण सध्या संपन्न करत आहोत. पद्माकरजी बिराडे यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवभाऊ ही आपली आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जपत आहोत. उपस्थित सर्व अतिथींचा आपल्या लाडक्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण सध्या संपन्न करत आहोत. भाऊशेठ धलपे यांचा शुभ सन्मान सध्या संपन्न होत असताना पद्माकरजी बिराडे यांच्या शुभ हस्ते तदनंतर आपण सन्मानित करूयात हेमाडे सरांना रमेशजी धस सर यांच्या शुभ हस्ते. हेमाडे सरांचा शुभ सन्मान सध्या रमेश धस सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना तदनंतर आपण सन्मानित करूयात यशवंतजी हेमाडे ज्येष्ठ ग्रामस्थ सिद्धगड यांना रमेशजी धस यांच्या शुभ हस्ते. सर्व अतिथींचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. वेलकम. चेतन स्मृती चषक 2023 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याच दे याची डोला, टेनिस बॉल क्रिकेटचा 16 उपभोगण्यासाठी उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांचं क्रीडा प्रेमींचं आम्ही करत आहोत वेलकम. गणेशदादा दलबे या मान्यवरांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. या पण मुख्य मंचकावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मॅच इज ऑन. सामना सुरू झाला. टार्गेट सेट झालाय 59 धावेचं आणि पहिला बॉल त्या ठिकाणी गोलंदाज कुमार कडून आलाय डॉट. पेनल्टीच्या 2 धावा आपण पहिल्या सत्रामध्ये 12th मॅन उपस्थित नसल्या कारणानं आणि खास करून 8 प्लेयर घेऊनच हा संघ इन ॲक्शन आहे मैदानामध्ये, तो म्हणजे जयमान घोरले. जीत भोईर आहेत स्ट्रायकर एंडला. बागफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, बॅटच्या अगदी टो एंडला. त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होतं मिडविकेटला, इनफिल्डमध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत पूर्ण झाले एक सिंगल आणि या सिंगल धाब्यासोबत सध्या अकाउंट ओपन झालंय ते बॅटिंग करणाऱ्या जयमान घोरले क्रिकेट संघाचं. गोविंद भोईर स्वतः कॅप्टन स्ट्रायकर एंडला. हा हाफ ट्रॅकर वेग चांगला होता, पिल आवडली आणि बॅटची कडा. त्यानंतर पंचांची सहमती, सेलिब्रेशन. टीम युका स्पोर्ट्स पवळलेचा पहिला फलंदाज बाद होतोय जयमान घोरलेचा. कॅप्टन परतोय मागे. एकोणसाठ धाब्याचं मोठं लक्ष चेस करायचं. काय अप्रतिम पलटवार आपण आजच्या शेड्यूलमध्ये पाहिला. पहिला सामना जबरदस्त विजय, रोमांचक, रोमहर्षक, चित्त थरारक विजय आपण पाहिला तो सार्वी 11 खोपोली क्रिकेट संघाचा शिवप्रेमी शिरगावच्या विरोधात. दुसरा सामना लढत थोडी एकतर्फी झाली, ती म्हणजेच शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग असोळे या दोन टीमच्या दरम्यान, ज्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब केला आणि द्वितीय फेरीचं तिकीट गाठलं ते जय बजरंग असोले टीमनं. आणि सध्या पहिल्या फेरीतील ग्रुप सी मधील हा सामना सुरू आहे तिसरा. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर आले, सॉफ्ट हँडेडली प्लेस केला, कव्हर पॉइंटला इनफिल्ड मध्ये फिल्डर साइड थोडीशी मिसफिल्ड मिस्टेक मयूर होते त्या ठिकाणी. जोपर्यंत रिटर्न तो केला जाईल विकेट किपर एंडला. रन्स पूर्ण झाली आहे 1 आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या सरकले दाफलकावरती आतापर्यंत 2 या आकडावर. 20 बॉल 57 हे इक्वेशन या मॅच मध्ये बाकी आहे. जीत भोईरचा रोल फार इम्पॉर्टंट असेल. हाफ ट्रॅकर उडवल्या समोर, लॉंग अप डाऊन दी बॉल आणि याच बरोबर झेल झाला, फलंदाज बाद, जीत भोईर माघारी, दुसऱ्या विकेटचं पतन. थँक्यू डीजे. हा एकमेव फलंदाज आहे जो विस्फोटक आहे, बट त्याला देखील या मॅच मध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि सध्या 2 वरती दुसरा धक्का बसला जयमान घोरले क्रिकेट संघाला. न्यू बॅटर सचिन सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त तुम्ही बघत आहात डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंग. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग बॅटल, सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड आणि त्यांना फाईट करेल पराग वॉरियर्स भालुक. चांगलं रंगेल ते बॅटल. आणि त्यानंतर ई पूल मधील ज्या 2 लढती आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत. स्कोर आपण बघत आहोत 2 या आकड्यावर.
वेगवान फुलर लेंथ अपील झालं LBW लेग बिफोर विकेटसाठी, बट पिचिंग आउटसाइड लेग आहे हे त्या ठिकाणी दाखवून दिलंय अंपायर राज भोईर सरांनी आणि तदनंतर सिग्नल आला तो फास्ट ओव्हर इज कंप्लीट. षटकाची झाली सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. अवघ्या 2 धाबा आहेत धावफलकावरती 2 गटांच्या मोबदल्यात. 18 चेंडू 3 षटकं आणि अजूनही 19.00 धाब्याची हवी आवश्यक धावगती. रन समेत त्या ठिकाणी 57. चला इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. विकास स्पोर्ट्स पवाडले. निखिल येत आहेत गोलंदाजीसाठी. षटक दुसरं सध्या सुरू झालंय फॉरेस्ट इन कडून. 18 चेंडू 57 धाबा. सचिनच्या सोबतीनं चेतन हे 2 बॅटर ऑन ग्राउंड आहेत. सो गिअर चेंज करून आता टॉप गिअरवरती बॅटिंग त्या दोघांना करावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करणं आणि त्याचबरोबर भागीदारीसोबत चौकार षटकार या मांडाटरी येणं हे आता गरजेचं आहे जयनमार्ग घोरले टीमच्या दृष्टिकोनातून. निखिल येत आहेत गोलंदाजीसाठी. स्वतः कॅप्टन स्वतः संघनायक या टीमचा. षटक दुसरं टाकण्यासाठी सध्या बॉलिंग ट्रॅकवर तयार झालाय ओव्हर द विकेटनं फॉरेस्ट इन कडून. स्ट्रायकर एनला सामोरे जातील चेतन. पहिला चेंडू फुलटॉस आडवा बॅटनं ऑन साइडला हॅमर केला. स्कोर लेगला फिल्डर मात्र त्याच्या आवाकाबाहेर. त्याच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार झालाय स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पहिला बॉल लोगो फुलटॉस टर्न करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी ताकदीचा चांगला वापर त्या ठिकाणी केलाय बॅटर चेतननं आणि पहिल्या बॉलवर 4 धावा वसूल करतोय तो गोलंदाज निखिलच्या विरोधात. 4 धाबेसोबत आपण बघत आहोत धावफलक पोहोचते ते 6. याकड्यावर धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न ज्यामध्ये पहिला चेंडूवर तर टीम सक्सेसफुल राहिला आहे. फुलरलेत बाटन पार्ट मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न. लाईन पूर्णपणे मिस केली. अक्रॉस द लाईनला खेळण्याचा प्रयत्न तो फसला. स्ट्रायकर एंडमध्ये बॅटर चेतनचा आणि मागच्या 4 न कमबॅक झालंय ते गोलंदाज निखिलचं. बॉल टाकलाय डॉट. 16-53. एक वर्षानं बॅकफुटवर आले. टॅप करण्याचा प्रयत्न. स्लाइस झाला चेंडू. बाटची आतली कडा गिरली. तदनंतर पाठीमागे बॅकअप दमदार दिलं विकेट किपर समीर पवारनं आणि आणखीन एक डॉट बॉल आता टाकण्यामध्ये यश आलंय त्या ठिकाणी गोलंदाज निखिलला. पहिला लोअर फुलटॉस होता जो टर्न केला स्कोर लेगला. मात्र तदनंतर लेनचा अप्रतिम वापर सध्या होतोय तो गोलंदाज निखिल कडून. फुलर लेन बॅटन पॅड मध्ये ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. फिल्डर डीप मध्ये सेट आहे काव कॉर्नरला. थोडीशी मिसफिल्ड जरूर झाली बट बॅकअप इमिडिएटली अवेलेबल झालाय. सो तोपर्यंत धाबा पूर्ण होत आहेत. एक्झॅक्टली एकच सिंगल पूर्ण होईल. कॉल जरूर होता सेकंडचा बट एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. आणि सिंगल धाब्यासोबत आपण बघत आहोत सध्या संत वाद्य इंद्रायणी या उक्तीप्रमाणे हे धावफलक पोहोचलंय ते जयनमार्ग घोरले क्रिकेट संघाचा. आतापर्यंत 7 या आकडावर. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत 2. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू समोर हॅमर केला. लॉफ्ट एडिट स्टेटिश लॉगॉनचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतो. डीप मधून उचलून फेक करण्यात येईल नॉस्ट्राकर एनला. तोपर्यंत आणखीन एक सिंगल सहजतेनं झाले पूर्ण आणि धावफलक आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते 8 या आकडावरती. 8 धाबा आहे धावफलकावरती. विकेट्स गेले 2. 13 चेंडू 51 धाब्याचं समीकरण अजूनही बाकी आहे. हा फुल टॉस आडव्या बॅटनं ऑन साइडला स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. संघर्षाचा शंखनाद सध्या केला आहे तो बॅटर चेतननं आणि शेवट गोड केलाय जयनमार्ग घोरले क्रिकेट संघाकरता. टीमची टोटल 7 धाब्यानं पोहोचले पुढे. ती 14 या आकडावरती. 14 ऑन बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. क्वाड रन रेट आपण बघू शकाल. आवश्यक धावगती आहे ती 22.50 ची आणि सद्यस्थितीला आवश्यक धावगतीनुसार जर इक्वेशन करायचं झालं तर 12 पैकी 11 बॉल हे सीमारेषेच्या बाहेरच पाठवावे लागतील. ते म्हणजे 4 धाब्याच्या स्वरूपात बॅटिंग करणारा जयनमार्ग घोरलेला. 12 चेंडू 45 इक्वेशन आहे.
11 चोक 44 आणि त्यानंतर एक सिंगल असं काही इक्वेशन आलं तर मॅच मध्ये कमबॅक होईल, इन होईल टीम जर्मान घोरले. सो गल्लीपासून दिल्लीचं अंतर आता कापायचं आहे, त्यासाठी ऑटो रिक्षा आणि बसनं प्रवास करून चालणार नाहीये. प्रत्येक बॉलवरती हवाई यात्राच तुम्हाला करावी लागेल. स्कोर आपण बघत आहोत, 14 षटकं संपली, 2 तिसरं षटक सध्या सुरू झालंय आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय मयूर पतंगराव. पहिला बॉल वेगवान फुलर लेंथ, आडव्या बॅटनं ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, तो फसला स्ट्रायकर नेटवरती बॅटरचा आणि स्पेल सुरू झालाय. त्या ठिकाणी निर्णायक तिसऱ्या षटकात डॉट बॉलनं मयूर पतंगरावचा. बॅटिंग जबरदस्त गेली पहिल्या डावामध्ये समीर आणि मयूरनं. त्यानंतर फिनिशिंग टच आपण पाहिला पीपी प्रमोद पवारचा. ऑन साइडला सॉफ्ट हँडेडली टर्न करण्यात आलाय. काव कॉर्नरला फिल्डर सेट आहे डीप मध्ये. एक सिंगल त्या ठिकाणी सहजतेनं पूर्ण झाली आहे आणि सिंगल धाब्यासोबत आपण बघत आहोत सध्या हे धावफलक पोहोचले ते 15 या आकड्यावरती. 10 चेंडू 44 हे समीकरण. प्रत्येक बॉल आता बिगिटच हवा आहे, प्रत्येक बॉलवरती आता चौकार षटकारच हवा आहे तो जर्मान घोरलेला. वेगवान बॉल त्यावरती चॉप करण्याचा प्रयत्न, तो देखील फसला. बोलच बॅक ड्राईव्ह अगदी बॅटच्या टो एंडला, हवं ते मिडलिंग, हवं ते टॅपिंग जुळलं नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल सध्या येत असताना मयूर पतंगरावच्या स्पेलमधून. 9 चेंडू 44 हे समीकरण आहे. लक्ष आता थोडा आवाक्याबाहेर थोडंसं दूर जात असताना जर्मान घोरलेच्या हाफ फुलर लेन बॅटन पाड मधून आतली कडा अपील झालं कॉट बँडसाठी आणि ती अपील आता पंचांनी स्वीकारलंय आणि 15 वरती या तिसरा धक्का सध्या बसलाय जर्मान घोरलेला. फलंदाज बाद. स्कोर आपण बघत आहोत 15 या आकड्यावरती आहे. तिसरा विकेटचं पतन नुकताच झालेलं आहे. 8 चेंडू आता बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये मॅजिक फिगर 44 ची आवश्यकता. न्यू बॅटर स्ट्रायकर रेडला आपण बघत आहोत रोहितला. 8 चेंडू 44 इक्वेशन आहे. फुलरले समोर लॉफ्ट केला, स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑफ डीप मध्ये थोडा वाईड इश्यू आणि त्याचा फायदा आता मिळतो तो बॅटरला. 1/0 बॉल स्क्रीनच्या अगदी समोर 4 धावा. या मोठ्या स्ट्रोक साठी 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये आता रन 40. स्कोर झाल्या 4 धाबेसोबत 19. बॅकफुटर आले, हॅमर केल्या, समोर पंच केला, फोर्सिंग स्ट्रोक. विषेप मध्ये आणखीन एक सुंदर फटका ज्यावरती एक धाव सहजतेनं झाले. पूर्ण षटक 3 संपली, 20 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 39 हे इक्वेशन आहे. चला न्यू बॉलर इमिडिएटली पोचा आपण. नेक्स्ट मॅच रेडी राहा. सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड आणि त्यांना फाईट करेल पराग वॉरियर्स भालुक. जर्सी नंबर 8 रोहित येत आहेत गोलंदाजीसाठी. अंतिम अखेरचा निर्णायक षटक डावखोर हाताचा हा मध्यम गती गोलंदाज लेफ्ट हँडेड मीडियम पेसर सध्या डेथ ओव्हर मध्ये तयार झाला बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू 39 आवाक्या बाहेरचं समीकरण तुम्ही बघत आहात. थोडं एंटरटेनमेंट जरूर प्रेक्षकांचं व्हायला हवं. या ईर्ष्यानं आता हवाई हल्ले करावे लागतील ते म्हणजेच दोन्ही बॅटर्सला. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत रोहित आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकर एंडला सचिनला. पहिला चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट अक्रॉस द लाईन आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तो फसला. लेफ्ट हँडर मीडियम पेसर तुमच्या समोर आहे. त्याच्या अगेन्स्ट टर्न आणि बाउन्स असताना अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस बॅटेड फटके कदापि खेळू शकत नाहीयेत. 1 मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. सलगचा दुसरा डॉट. 4 चेंडू 39 हे समीकरण. ऑलरेडी कमी प्लेसनं संघ दाखल झाला जर्मान घोरले. त्याचा दबाव ते दडपण वेगळंच होतं आणि त्यानंतर 59चा चेस करत असताना डॉट बॉल पर्सेंटेज फार मोठ्या मार्जिननं या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि सध्या सलगचा तिसरा डॉट आता टाकलाय तो गोलंदाज रोहितनं. 3 चेंडू 39 हे समीकरण आहे. बॅकफुटर आले, कट करण्याचा प्रयत्न, हा देखील फसला. सलगचा चौथा डॉट. अजिबात इंटरेस्ट आता या मॅच मध्ये राहिला आहे प्रेक्षकांना. 2 चेंडू 39.
समोर लॉफ्ट केला, या वेळेला टायमिंग प्रॉपर जुळलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय आणि फायनली थोडासा दिलासा तर दिलाय तो म्हणजे बॅटरनं टीम युनिकला आणि ठोकलाय षटकार. स्कोर आपण बघत आहोत 26 आकड्यावर 1 चेंडू 33 हे समीकरण आहे. बॅकफुटवर आले और झेलची संधी, मयूर राऊंड दी बॉल आणि सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला आणि याचबरोबर 32 धाब्याच्या मोठ्या मार्जिननं हा सामना जिंकलाय तो टीम विकास स्पोर्ट्स पवाळेनं. मनपूर्वक अभिनंदन विकास स्पोर्ट्स पवाळे. त्याचबरोबर टफ अँड हार्ड लक आपण देऊयात टीम जयनमार्ग घोरलेला. आणि चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरा किताब आपण लगेचच देत आहोत. मयूर पतंगरावला ज्याची जबरदस्त अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये आणि तो ठरलाय विकास स्पोर्ट्स पवाळेच्या विजेता शिल्पकार. मॅच सामने आपल्या स्क्रीनच्या समोर 10 चेंडू 24 बनवल्या मयूरनं आणि गोलंदाजी करत असताना अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केल्या. 1 विकेट त्यानं कॅरी केली. तो मयूर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या मयूर मॅन ऑफ द मॅच आपण आज बघत आहोत या सी ग्रुप मधील ज्या लढती आहेत खास करून नंदकुमारजी बिराडे यांच्या वतीने ट्रॉफी सौजन्य आहे आणि बबनदादा धलपे यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देत आहोत मयूर पतंगरावला.